गुंडू अयो कोणाशी बोलतोस बाबा? यो बाळू आलाय निघाला. बाळू कधी आलास? मगाशी चालू होतो. अयो गावातून गेलास पण तुझी खोड मोडली नाही बघ. म्हणजे म्या काय समजलो नाही. अयो समजत नाही. अयो माझी माणसं तोडतोस. तुमची कुठली माणसं? अयो तात्या. अयो तो तात्या माझ्याबरोबर आयुष्यभर राहिला. अयो त्याला काय सांगितलंस? काय बोललास? अयो माझ्या विरुद्ध त्याला हिटवलंस. अय्यो अय्यो हे तोयाला तो काय लहान पोर आहे का? हा, आयुष्यभर तुम्ही त्याला फसवलं. याच त्याला समजलं ते राहील नाही तर जाईल. होय, असं केलं नसतं तर तो तुमच्या संगत राहिला असता. एक एक करून गावातली लोक फितवतो आहेस. लोक आमच्याकडे यायची बंद झाली आहेत. आमच्या विरुद्ध बोलतायत. अय्यो अव्वा, यात बाळूची काहीच चूक नाही. बाळू लोकांना जाऊन काहीच सांगत नाही. सुधरायला आपल्यालाच हवं. अक्का, गुंडप्पा म्हणतो हाय ते खरं हाय. कुणाला काय बी सांगायचं जात नाही. मला जे सांगायचं आहे ते मी गुंडप्पाला सांगितलंच आहे. सांगलच तुम्हाला. अय्यो एक तो म्या मॉप काम आहेत मला. चल गुंडप्पा, येतो म्या. अय्यो बाळू निघालास. काळजी घे. एवढ्या रात्री येईल असं काय वाटत नाही. नाही येत्याल बघते. आजीला बरं नाही म्हणून थांबले नसत्याल ना? काय सांगता यायचं नाही. आलो बाय बाय मामा. आम्हाला वाटलं येतात की नाही. येत कसं नाही? हा, आयाला कसं आहे आता? काय बरं, अंग तापलं होतं, खोकला बी आहे थोडा. राहता बरं. आणि बा कसा आहे? तो बी बरा आहे. आईची काळजी लागून राहिली आहे. आया किती वेळपासून थांबली आहे. ववळायचं आहे तिला. त्यासाठी चालू आहे मी. खरं तर मी वळणार नव्हती. पर आजचा दिस आहे, मान हाय, भावा बनीचा दिस असतो. म्हणून मग मनातलं समज बाजूला सारलं. ये बस.
काय देऊ तुला सांग. कपाळाचं कुकू पुसाय ना गवत ते पुसलं गेलं. आता काय बी केलं तरी भरपाई नाही व्हायची. तुझं दुःख समजा परीस मोठं आहे असं वाटतंय तुला. असं नाही. दाजींची येळ आली होती. दाजी गेलं पांडुरंगाकडे. तोच काय तो आधार आहे. आज राखी पौर्णिमेच्या दिवशी एक सांग, पांडुरंगाचं नाव घे. या परीस मोठी भेट काय बी नाही. आधार होईल तुला. होय. तर माझा जीव माझ्या सत्तेत अडकला आहे. तिचा संसार नीट झाल्याला बघितला आम्ही सुखानं डोळा मिटल. तिची अजिबात काळजी करू नका. तिची न माझी लगीन गाठ बांधली आहे. काय करायचं मी बघ. तू नका काळजी करू. हा? आणि हे कधी संपायचं नाही गं काय. तर तिचं नीट झालं का लगमवाचं लगीन तिची काळजी सुरू. अजिबात काळजी करू नका. तुम्ही तिकडे जाताना मला विचारलं का नाही? तुला यायचं होतं तर सांगायचं नाही वय. तुम्ही विचारलं असतं तर मी काय नाही म्हणले असते वय. आजीला बी काय वाटलं असेल. एकलाच गेलात तुम्ही. इथून मोर ध्यानात ठेव. माझ्या विचारायची वाट बघत जाऊ नका. हे मंगळू, काय झालं? असा धावत का आलास? बाळू बाळू बाळू, काय केलं त्याने? काय केलं नाही पर गावात आला होता. काय? होय, आता कुठे होतो बाळू? गेला परत भणीकड पर आला होता. का? कशासाठी आला होता? गाव सोडून गेलाय तरी गावात त्यानं थांबलं नाही वाटतं त्याचं. त्याच्या मायला बरं नव्हतं म्हणून बघायला आला होता. मोर दुसरं ऐका. दुसरं? अजून काय केलं त्या बाळूने? इजापूरला गेला होता मेंढ्या घेऊन. मंगळू, मी बोललो होतो ना, हा बाळू तिकडे जाऊन सुद्धा गप्प बसणार नाही. हा तू आणि तात्या दोघाला बी घेऊन गेला होता. या महादूचा बंदोबस्त करावा लागेल. त्या बाळ्याच्या जीवावर उड्या मारतोय काय? अवा महादूत आधीपासून बाळ्याकडच होता. पर तात्याला पंचापासून वेगळं केलं आणि स्वतःच्या बाजून ओढून घेतलं की. आता मोहर काय करायचं ते बी सांगा. जाऊ दे की, हे दोघच काय. अरे गावातून कोणी बी त्या बाळूच्या मागे जाऊ दे. तो बाळू गावात येता कामा नाही. आपण फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायचं. असं करीत करीत ह्या गावचंच नाही तर बाकीच्या समद्या गावचं समजा लोक आपल्या बाजून करून घेईन त्यो. अरे पण त्याच्याने आपलं काय वाईट होणार आहे? अव त्याच नाव मोठं होईल की. समजा त्याच्या दारात जात्याल मग आपल्याकडे कोण येईल? मुळू, तू काळजी करू नको. असं काही होणार नाही. आणि झालं तर मंगळू,